टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. हॅलो. हॅलो. हा हा दादा नमस्कार म्हटलं. हा बोला ना, अविनाश जाधव ना. हो हो हा दादा, बोला. मी त्या माझ्या मिसेसच्या वडिलांच्या इकडे गावी आलो सकाळी हं, आणि मुलांसहित मी. तर त्या माणसाने पोलीस स्टेशनला माझी हे केलेली ना कंप्लेंट, धमकी वगैरे असं खोटी. हं, तर हं. मी पोलीस स्टेशनला गेलेलो 4 वाजता. तर तो पोलिसांच्या समोर सांगतो की मी 1 रुपया म्हणजे पोरीला मी देणार नाही 1 रुपया पण, असा विषय. तर हं. आम्ही उपाशीत आणि दादा आता इथे आहोत त्यांच्या दारासमोर. आणि ती लोक, तिची मिसेस आणि ते लॉक लावून कुठे गेले, बाहेर आहेत. तुम्ही तर बोलत होते की माझी सासूबाई मुलीची आई नाही आम्हाला पण बघते ती भरपूर. पण हे झालं साहेब, ऐकला, ती पण पलटी खाल्ली तिने पलटी शेवटी. खाल्ली म्हणजे ते जी सगळ्यात लहान मुलगी होती जे ड्रग्सच्या आधी लागली होती ते कुठे? ती नाही, तिचं कॉन्टॅक्टच नाही आमच्याशी. आणि ती सगळ्यात मोठी मुलगी ती ते? तिच्या नवऱ्याच्या इकडे. हा अच्छा. व्यवहार हिने केलेला ना भावांशी बोलून, असा विषय. आणि तो माणूस आता 6च्या 6 घेऊन 1 रुपया पण नाही देत, म्हणजे काय बोलणार. नाही 1 रुपया पण म्हणतो देणार नाही. मग ज्या वेळेस हे व्यवहार केलं होतं, ज्या यांच्या चुलत्या काकाकडून जे तुमची बायको हम्म 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 त्या मुलांकडून पैसे घेतले होते, हम्म मग हम्म. त्यावेळेसच पैसे घ्यायचं होतं ना. पण तो त्यांच्या काकांचा मुलगा एकच चेक द्यायला साहेब तयार नाही. ही बोलली 2-3 लाखाचे 2 चेक दे, पण तो ऐकायला तयार नाही. हे पण बोलला 3 लाखाची कॅश आणि 3 लाखाचा चेक द्या, तरी पण तो म्हणतो कॅश कसं देईन मी, चेकचा व्यवहार. कारण 10 तारखेला व्यवहार झाला आणि 16 तारखेचा चेक दिलाय क्लिअरिंगला ना, हं, हं. असा विषय. बरं, बरं. पस्तावलो इथं आम्ही, इथं घर नाही दार असं झालंय. आता कुठं थांबलाय तुम्ही? त्यांच्या दारातच आहोत. मी खरं सांगतो दादा, खरोखर एवढं हे वाटतं ना, लहान मुलं म्हणजे आमच्या तोंडाला पण सकाळपासून पाणी नाहीये, बरं, असं मग आता झालं. कोणाच्या घरी थांबला माझा? कुठेच नाही, त्यांच्याच दारात आहोत आम्ही. हं, जेवण नाही, खावण नाही, लहान मुलगी माझी 1 वर्ष. हं, हं. तर दादा खरंच मी तुमच्या पाया पडतो, कारण आम्ही ह्या माणसामुळे गोत्यात काय आलं माहितीये, हे व्यवहार आम्ही घडवला, सगळं केला आणि त्याच्यामुळे आम्ही दुसरीकडे एका ठिकाणी उडी मारली आणि आम्ही अडकून पडलो. आता असं झालं. ही माणूस सांगते व्यक्ती आता 1 रुपया देणार नाही. बरं. मग आणि कुठे निघून गेलेत तिने? काय, मी आता सावंतवाडीला त्यांच्या दारात आहे, ती ह्याला बरं. वेंगुर्ल्याला नाव काय म्हणलं थोडा. सासऱ्याचं तुमच्या? राजन आमरे. राजा नामरे. तुमच्या बायकोचं नाव? तिचं माझ्याकडून अर्णवी जाधव आहे आणि आणि तिच्या तुमच्या इकडून त्या मोठी प्रणिता, मोठी मोठी मेव्हणीचं नाव तुमच्या? अंकित आमरे, सासूबाईचं? सुनीता आमरे, आणि जे सगळ्यात ते ड्रग्सच्या नादी निघून गेलेली मुलगी ते? तिचं आदित्य आमरे. अच्छा. त्या मुलीचा तर शोधच नाही. नाही नाही, तिचं आमच्याशी तर काहीच कॉन्टॅक्ट नाही. ह्यांनी पण शोध नाही घेतले? नाही नाही नाही, अजिबात नाही, हं. असा विषय. आता त्या विषयासाठी सावंतवाडीच्या पोलीस स्टेशनमध्ये गेलो होतो का? मी पोलीस स्टेशनला म्हणजे काय आलं, आम्ही म्हटलं अगोदर घरी आलो म्हणजे समजूत्याने होत आहे का. तर आम्ही 11:30 वाजता उतरल्या आलो, तर ती व्यक्ती मुलीला म्हणते तू आता इथे का आलीस, असं बोलणे, डायरेक्ट चप्पल घातल्याने कुठे निघूनच गेली ती व्यक्ती. दोन्ही? नाही, ती वडीलच तिचे. आणि आई आणि होती आणि आई बोलायलाच मागे नाही. हे विचारते अरे काय मग हे केलं ते चांगलं केलं का, म्हणतो नाही मला नाही माहित, मला नाही माहित, असा विषय. एवढंच, बाकी काहीच नाही. स्वतःच्या मुलीला पण बोलू शकत नाही का तुम्ही? पूर्णच्या ते सासूबाई तुमची? नाही ना, सांगतोय का, तिने पूर्ण पलटीच बाजू करून टाकली तिने आता, असं झालं. आम्ही नाही, तिच्या जे बोलत नाही ठीक आहे, मान्य करतो, पण अशी गोष्टीमध्ये जेवलाव का नाही, पाणी घेतलं का नाही? नाही नाही साहेब, नाही. शेजाऱ्यांनी आम्हाला 1 तांब्या पाणी दिलं. हां. बाजूला घर बिचारा, त्यांनी 1 तांब्या पाणी आणि 1 बॉटल भरून दिली. मग आम्ही पोलीस स्टेशनला गेलो वेंगुर्ला. तर ते पोलिसांना सांगतो मी 1 रुपया यांना देणार नाही हिला, हिने काय केलंय. अरे मी असा विषय, तर काय करायचं झालं. बरं. तुमची सासूबाईंनी तुम्हाला बोलली नाही का जेव्हा काय पाहुणे? काहीच नाही, काहीच नाही. ती आता लॉक लावून गेली, तिला बोलून घेतलं. मागच्या बाजूला मठ आहे स्वामींचं छोटंसं, हं. तिथे त्यांनी तिला कॉल करून बोलून घेतलं. ते आता ती कुठे गेली काय माहिती लॉक लावून. मी तिथे आता बघायला गेलो तर तिथे नाहीये. कुठे गेली काय माहिती, असं मुलं विषय. वगैरे नाहीत, तिन्ही मुली? हो, तिन्ही मुली. मला एक सांगायचं तुम्हाला,
तुम्ही काय काम करताय? मी रिलायन्सला आहे. रिलायन्स कंपनीमध्ये का? हो, हो. अच्छा. किती वर्षापासून? मला तर रिलायन्सला 2 वर्ष होतील. म्हणजे एजन्सी आहेत. पहिला क्यूज एजन्सीमध्ये होतो. आता GBS मध्ये आहे. बरं. सॅलरी किती तुम्हाला? तिथे मला 25,000 आहे. 25,000. बरं. मुंबईमध्ये कुठल्या ठिकाणी? विरारला राहतो. बरं. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट बायको कामाला का? माझी मिसेस हं. नाही. ती लहान आता मुलगी आहे ना. किती मुलं तुम्हाला? मला 3 मुलं आहेत. 2 मुलगी आणि 1 मुलगी. आणि बायको हाऊसवाईफ आहे. हं? हो, हो. अच्छा. आणि दुसरी गोष्ट मला एक सांगा. आता मोठ्या मुलीला पैसे लागणार नाहीत. तुमच्याच बायकोला कसं काय पैसे लागायचे? तिला दिले ना. तिने न काय करता तिला दिले. किती? तर मग ती 50,000साठी आलेली, पण 1,00,000 दिले असं कळलंय. बरं. असा विषय. मग तुम्ही पण जेवढं जे घेतील ते घेऊन टाकायचं ना. त्याला काय पण ते तरी दिले पाहिजे ना. हिला 3,00,000चा विषय होता. 3,00,000. पण त्या व्यक्तीने असं तरी बोललो की मी 3,00,000 नाही 1,00,000 देतो ते घे कारण आणि का तू जा. आता तिथले पोलीस स्टेशनचे लोक तुम्हाला काय काय बोलले मला सांगा? पोलीस स्टेशनला म्हणतो आम्ही पैशांच्या व्यवहारात आम्ही पोलीस नाही पडत. बरं. पैशाच्या व्यवहारामध्ये जास्त पोलिस पडणार नाही. आणि हां. दुसरी गोष्ट माझ्या माहितीस तो असे विचारले असते की तुमचे काय संबंध आहे? ह्यांची मर्जी देवो न देवो, पण ज्यावेळेस ह्यांच्या मनात आले तर देईल असे असे बोलले असते पोलिस पूर्ण माहिती काढून. बरोबर? आणि नाही अजून त्यावेळेस तुम्ही काय त्यावेळेस काय स्टॅम्पवर काय लिहून घेतला का? हो. असं विचारलेलं एकदा. लिहून घेतलंय का तुम्ही? नाही. ते पण नाही. आता मला एक सांगा तुमच्याकडे प्रूफ काहीच नाही. नाही. नाही फक्त एवढंच आहे की त्या ॲग्रीमेंटवर आम्ही साक्षीदार राहिलो आणि त्यांचे पुतणे ज्याने हे पैसे त्यांना दिले हं. त्यांच्या नावाने, पण दिले इथे पोरीच्याच हातात चेक हं. बँड्रा कोर्टामध्ये. बरं. ते साक्षीदार सगळे आहेत. ते कुटुंब पूर्ण आहे त्यांचं बाकीचं. कोणाचं कुटुंब? ते म्हणजे त्यांचे पुतण्या म्हणा, त्यांची भावाची मिसेस म्हणा 2 नंबर, परत मोठ्या भावाचा मुलगा म्हणा, हे साक्षीदार आहेत त्या गोष्टीला सगळेजण. की बाबा नाही ह्या पोरीने आम्हाला कॉल केला. ती म्हणत होती तिने सगळं हे केलं आमच्याशी लढून झगडून किंवा जे काय प्रेमाने आपुलकीने बोलून, आणि त्यामुळे आम्ही ॲग्री होऊन त्यांना हा दिला आपला हक्क सोडून. असं हे 100% आम्ही सत्य बाजू आहे आमची सगळी जी आहे ती. हो दादा, तुमची 100% 1000% तुमची बाजू सत्य आहे. पण सत्यामध्ये आता तुम्ही पोलीस डिपार्टमेंटकडे गेलो तुम्हाला सहकार्य केले का नाही? त्यांनी पण नाही तुम्हाला दादा. विचारले? नाही. काहीच नाही. मी काय म्हणतो दादा, मुलीची आता काय अपेक्षा? तर मला 3 नाही पण निदान असं तरी बोल ना की बाबा हे 1,00,000 देतो ते गप घे आणि जा. ती पण तृप्ती नाही त्यावेळेस ना. तुम्ही घेऊन टाकायचं ना. पण नाही ना, एकच चेक ज्यावेळी चेक त्या माणसाच्या हातात आला ना आणि माझ्या घरी होते, त्यापासून त्या माणसाने उडवाउडवीची उत्तर मुलीला दिले, मला नाही. मी कामावर आपला सेकंड शिफ्टला. मुलीने विचारलं आता हे 16 तारखेला चेक क्लिअरिंगला आहे तर तुम्ही टाका. नाही ते मी बघतो. त्याचं काय हे नाही. मी गावी जाऊन बघेन. तेव्हापासून जे सगळं वादविवादाचे विषय झाले आहेत तिच्यावर ते आत्तापर्यंत. आम्ही आता घर नाही, दार नाही, अंगाला पाणी नाही, तोंडाला पाणी नाही, भूक नाही, खाणं नाही, काय नाही. तर ती म्हणते मी एवढं केलं, सगळं केलं आणि आत्ता कोणच विचारायला इथे हे नाही. पण ते मला निदान 1,00,000 जरी असं म्हणतो ना, तरी मी म्हणेन चल मरू दे. मी नाही झाला व्यवहार म्हणेन मी जाईन. पण आम्ही गोत्यात आलो आहोत त्याच्यामुळे असं झालंय. तुमची गोष्टी बरोबर आहे, पण ह्याच्यामध्ये अशाच ते गोष्टी आता तुम्ही बोलतोय की ते त्यांचा भाऊ पण नाही. तर त्यावेळेला मग त्या भाऊला तुम्ही का बोलू शकत नाही तुमच्या तुमच्या मेव्हण्याला तुम्ही आता? कधी आहे? त्या जे मी व्यवहार दिले ते एक तो म्हणतो तर माझ्याकडून बाजू मी क्लिअर केली. तुमचं केले, तुम्ही पण तुम्ही सांगा म्हणून त्यांना सहकार तुम्ही का मागत नाही त्यांना मदत? दादा ते आहेत ना ही व्यक्ती ही खूप हे आहे खालच्या पातळीची. म्हणजे का दारू पिऊन शिवीगाळ करणं, हे करणं, अशा गोष्टी. मी हे खोटं तुम्हाला नंबर देतो मी. लगेच ऑन द स्पॉट लावलात ना तरी तुम्हाला मी मान्य करतो तुमची गोष्टी सगळं ट्रस्ट करतो, पण ह्याच्यामध्ये काय म्हणतोय मी, ज्या व्यक्तीने तुमच्या मेव्हण्याने पैसे दिले त्याच्या त्या गोष्टी ऐकत असेल ना 1,000%? नाही. त्यांना उलट शिव्या घालतात ते पुतण्यांना. हां. काका भावाच्या मुलांना. हं. आम्ही ते हातापाया पडून त्या 31 जानेवारीला त्यांना शिव्या खूप घाण शिव्या दोन्ही पुतण्याने घातले. मोठ्या भावाच्या मुलाने 2 नंबर. ते आम्ही पैशाला थोडं लेट झाला. 45 दिवस दिलेले ना, 25 जानेवारीला 45 दिवस होते. ते थोडेफार इकडे-तिकडे झाले त्याचे दिवस म्हणून. आणि मग शेवटी 11:30 वाजता आम्हाला कॉल आला बहिणीला मिसेसला माझ्या, की तुझा बाप जो शिव्या देतो तो काय म्हणून आम्ही रस्त्यावर पडलो का ₹1 देणार नाही म्हणालो.
मग हिने पुन्हा समजावलं की असं नको दादा करू, एवढा व्यवहार काही करून पार पाड. तो व्यक्ती काय तो तुम्हाला माहिती आहे लहानपणापासून. मग ते कसं बसं ते झालं, पार पडलं. मी समजवलं ह्या व्यक्तीला की असं तुम्ही शिव्या देऊ नका, काय नका. ते देतात ना आता तुम्हाला येतं शक्ती, फुल नाही फुलाची पाकळी, ती लक्ष्मी येते ती घ्या, नाही म्हणू नका. एवढं पण मी दादा समजवलं. आणि मग ह्या माणसाने दगाबाजाने केल्याने मला मला मी आता पोलीस स्टेशनला म्हणत होतो ना समजावून की असं तर, पण तो माझ्याशी बोलूच नको तू मला सांगतात. अरे जोपर्यंत काम होतं तोपर्यंत तू तू जा, नवऱ्याला घेऊन जा, मुलीला सांगत नवरा छान बोलतो, तो बरोबर सांगेल आणि सगळं करून घेतलं माझ्याकडून. आणि आता असा विषय झालाय दादा. ऐकून घ्या दादा, संपला. ऐकून घ्या की माझं. हा बोला ना दादा. अशा गोष्टीमध्ये पोलीस पण सहकार्य करत नसतात. हो हो आणि दुसरी गोष्ट माझा मार्ग ऐका तुम्ही. खरं आहे. आणि 4 लोकांना तुम्ही सांगितलं ना तर लोक म्हणतील की तू मुलगी आहे, तुला मुलीचा कशाचा हिस्सा पाहिजे तुला, असं बोलतील लोक. बरोबर. पण काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला आणि मला माहिती आहे. बरोबर. बरोबर बरोबर बरोबर. बरोबर. आता तुमच्या सासऱ्याच्या आणि सासूबाईच्या मनात आलं की उत्तर देतील. तुम्ही काय करा, जवळचे एखादा वडापाव वगैरे गाडा बघा, तिथून वडापाव घ्या, काहीतरी लाईटली खावा तुम्ही आणि बघा. आणि उद्या परवा उद्या नाही तर थोडासा वेळ काढून जावं कुठं आहे ते मठामध्ये, गोड गोड बोला त्यांना. हम्म, असं नका करू, जेवढं होईल तेवढं द्या म्हणायचं. आमचं काय आहे ते तुम्ही, आम्ही चुकलंय ना, ठीक आहे माफ करा म्हणायचं. हम्म. किती द्यायचं द्या म्हणायचं, विषय संपून निघून जायचं. वादविवाद करण्यामध्ये काही अर्थ नाही. जेवढं गोडीत बोलचाल तुम्ही, गोडीमध्ये मॅटर हा सॉल्व्ह होईल. दादा हे ना मी स्वतः स्वतः कमीपणा माणूस घेऊन खूप करणार आणि केलं, पण तो माणूस ऐकूनच घेत नाही. तर सांगतो बोलायचंच नाही आता तुम्ही. हम्म. असा विषय, बोलायचंच नाही. बर. मग आणि काय करायचं सांगा. मी तुम्हाला खरं सांगू, ह्या मुलीसाठी मी त्यांचे पाय पण धरेन. तुम्ही जर त्याचे म्हणता ना, तो मी ह्या गोष्टीसाठी पाय धरेन. झाली पोरीकडून तो काय झाली असेल, पण तुमचे मी पाय धरतो. ह्या मुलीला तुमचे तुम्ही 1,00,000 द्या. मला त्याच्याशी काय संबंध नाही, पण तुम्ही तुमच्या मुलीला द्या. विषय संपला. हेही तुम्हाला आणि काय सांगू दादा सांगा. बघा त्यांना, बघा मी जेवढं बोललो तेवढं करा, ते फॉलो करा, होतील ते. काही वादविवाद करून काही मॅटर होणार नाही. गोड गोड बोलून बघा तुम्ही. ठीक आहे. ठीक आहे चालेल.